वस्ती या धड्याचा आता आपण अभ्यास करत आहोत. त्याच्याच पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण आपल्या भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आहोत. तर आता मानवी वस्ती आपण जी बघतोय ती भारत आणि ब्राझील या दोघांच्या मध्ये पण बघतो. बरोबर आहे. दोघा देशांचा आपण अभ्यास करत आहोत. तर आता आपण बघत आहोत भौगोलिक स्पष्टीकरण. खाली काही चित्र आहेत. एक आहे साओ पावलो शहर आणि हे पहिलं आहे अमेझॉन नदी वन. बरोबर. तर ब्राझील मध्ये सुरुवातीच्या ज्या वस्त्या होत्या ह्या युरोपमधून आलेल्या वसाहतवाद्यांनी निर्माण केल्या आणि या वस्त्या प्रामुख्याने ब्राझीलच्या किनारी प्रदेशात झाल्या. आता या वस्त्या विकसित झाल्या असून त्या दाट घनतेच्या आहेत आणि या वस्त्यांच्या विकासांची प्रमुख कारण खालीलप्रमाणे आहेत. तर किनारपट्टीचे सम आणि दमट हवामान, त्याच्यामध्ये मुबलक पाणी पुरवठा आणि साधन संपत्तीची उपलब्धता, त्याच्यानंतर शेतीपूरक जमीन इत्यादीमुळे या भागामध्ये जमीन जरी कमी असली तरीही दाट वस्ती अशी आढळते. उदाहरणार्थ आपण बघितलं तर साओ पावलो म्हणजे साओ पावलोचा हा प्रदेश सुपीक जमिनीचा हा आहे. बरोबर. पुढे जाऊया. कॉफीच्या उत्पादनासाठी हा प्रदेश सुयोग्य असा आहे आणि या प्रदेशामध्ये खनिजांचा मुबलक साठा आहे आणि या ठिकाणी ऊर्जेचा अखंडित पुरवठा होतो. म्हणजे काय, लाईट जाते, लाईट बंद होते, तर त्याच्यामुळे काय होतं तर कधी कधी आपल्या कामामध्ये कुठेतरी असंबद्धता येते. पण जिथं ऊर्जेचा अखंडित पुरवठा असतो तिथं काही समस्या येत नाही. मग येथे वाहतुकीच्या सोयी सुद्धा विकसित झालेल्या आहेत आणि वरील सगळ्या कारणामुळे साओ पावलो येथे मानवी वस्ती ही केंद्रित झालेली आपल्याला आढळते. आता आपण पुढे बघितलं तर आकृती 7.3 मध्ये जर आपण बघितलं तर ब्राझीलच्या ईशान्य भागामधल्या उच्चभूमीचा प्रदेश हा अवर्षणग्रस्त असल्यामुळे या भागामध्ये शेतीचा विकास हा मर्यादित झालेला आहे आणि या भागामध्ये ग्रामीण वस्त्या ह्या विखुरलेल्या आणि विरळ स्वरूपात आहेत. अर्थात कारण तिथं बरोबर जमीन नाही म्हणून. आणि किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशामध्ये अमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या ह्या अधिक विरळ 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 अशा होत जातात. त्यांची कारण पुढील प्रमाणे आहेत. तर प्रदेश हा घनदाट आणि विषुववृत्तीय वनांनी व्यापलेला आहे. आकृती 7.4 मध्ये आपण पहा की तिथलं हवामान सुद्धा रोबट असून मानवी वस्तीला ते अनुकूल असं नाही. त्याच्यानंतर साधन संपत्तीचा शोध, त्यांचा वापर यावर निसर्गातच मर्यादा आहे आणि मग या भागामध्ये वाहतुकीच्या सोयी या अतिशय मर्यादित स्वरूपामध्ये विकसित झालेल्या अशा आहेत. पुढे बघितलं तर आता भारतीय नागरीकरण आता आपण बघत आहोत. आतापर्यंत आपण ब्राझीलचं बघितलं, आता आपण भारत बघूया. तर एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक हे शहरात राहतात आणि त्या आधारे नागरीकरणाची पातळी ठरवता येते हे आपण आता बघणार आहोत. तर आकृती 7.5 तुम्ही वाचन करायचंय आणि खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची नेहमीप्रमाणे आपलं. तर एक आराखडा दिलेला आहे पूर्ण भारत नागरीकरणाचा हा संपूर्ण 1961 ते 2011 पर्यंतचा दिलेला आहे. बघा व्यवस्थित आहे. आता प्रश्न असे आहेत की 1961 साली नागरीकरण किती टक्के झालं होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या दशकामध्ये नागरीकरण सर्वाधिक होतं. पुढचा प्रश्न आहे कोणत्या दशकामध्ये नागरीकरणाची वाढ ही अतिशय कमी होती. त्याच्या पुढचा प्रश्न आहे की रेषालेखाचा कल जर तुम्ही बघितला तर भारतातलं नागरीकरणाबाबतचा तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल. पुढे बघूया. आता आपण हे प्रश्नोत्तर बघितली, आपला आलेख बघितला. आता त्याच्यावरचा आता आपल्याला अर्थात आहे भौगोलिक स्पष्टीकरण. त्याच्यामध्ये आपण बघूया की आलेखावरून तर तुम्हाला स्पष्ट दिसतंय की भारतामधला नागरीकरणाचा वेग हा कमी आहे आणि भारतातल्या नागरीकरणाचा कल 2011 साली
जवळजवळ 31.2% इतका होता आणि तो विकसित देशाच्या तुलनेमध्ये फारच कमी होता. आणि असं असलं तरी देशातल्या नागरी लोकसंख्येमध्ये वाढ होत आहे आणि नागरीकरणासाठी उदयास आलेली नवीन शहरं, त्यांचा वाढता विस्तार, त्या शहराबाबतचं नियोजन इत्यादी काही महत्वाच्या अशा बाबी आहेत. आणि मग भारतामधलं नागरीकरणाची ही परिस्थिती आपण जर बघितली तर उत्तरेच्या तुलनेमध्ये दक्षिणेकडे नागरीकरण हे जास्त झालेलं आपल्याला आढळतं. आता थोडस आपल्याला आठवतंय की तिथे मानवी वस्ती जास्त आहे, म्हणजे तिथली जमीन सुपीक, पाण्याची उपलब्धता भरपूर, आपण साधारणपणे समजू शकतो. आता गोवा, पुढचा आपला मुद्दा आहे की गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेलं असं एक राज्य आहे आणि या राज्यातल्या सुमारे 62% लोकसंख्या ही शहरी भागात राहते आणि दिल्लीमध्ये केंद्रशासित प्रदेशाचे नागरीकरण हे 80%च्या वर झालेलं आहे. व तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, केरळ या राज्यामध्ये नागरीकरण हे अधिक झालेलं आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, बिहार, राजस्थान या राज्यामध्ये नागरीकरण हे कमी झालेलं आपल्याला आढळतं. पुढे आपण काय शिकलो या अंतर्गत भौगोलिक कारणे लिहा. यामध्ये भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे आणि दुसरं आहे ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहे. ह्याची कारण तुम्हाला आपल्या वहीमध्ये नमूद करायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात मध्ये प्रवेश करूया.